नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असं मटन सूप कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे मटन घेतलेलं आहे। स्वच्छ मटन धुवून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता छान मी मटन धुवून घेतलेलं आहे। आता एका कुकर मध्ये मी 2 ते 3 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरे टाकून घेते। जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला लसूण टाकून घेणार आहे। जर तुम्हाला कट करून नसेल टाकायचं तर तुम्ही या जागी लसणाची पेस्ट देखील वापरू शकता। आता छान लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा देखील टाकून घेणार आहे। तुम्ही यामध्ये एक हिरवी मिरची देखील ठेचून घालू शकता, पण मी नाही टाकलेली आहे। आता कांदा छान लालसर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकून घ्यायचंय। सर्व मी मटण टाकून घेते। मटण छान आपल्याला परतून घ्यायचंय। मटण छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे। 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मी यामध्ये मीठ टाकून घेते। आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मी मिक्स करून घेते। आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे। कधीही मटण शिजवताना आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। तुम्ही बघू शकता तुम्हाला जेवढं सूप करायचं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता। आता पाणी छान उकळल्यानंतर मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि आपल्याला कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। बघा कुकरच्या मी छान अशा 5 ते 6 शिट्ट्या करून घेते। शिट्ट्या झाल्यानंतर मी वाफ काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता सर्व आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। आपण चेक करणार आहोत मटण शिजलं आहे की नाही। बघा सूप जास्त पातळही नाही झालेलं आहे। आपण पहिले चेक करूया मटण शिजलं आहे की नाही। हे बघा मटण शिजलेलं आहे। तुम्हाला जर सूप घट्ट हवा असेल तर तुम्ही हे परत आटवून घेऊ शकता पाणी, पण मी असंच ठेवणार आहे। मी आटवून नाही घेणार। मटण सूप तयार झालेलं आहे। तुम्हाला जर मटण पाया सूपची पण जर रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, तुम्ही तिथे जाऊन नक्की पाहू शकता। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।